नाही दादा, हे तू बरोबर करत नाहीयेस. तू तेव्हा 4 लोकांमध्ये शब्द दिला होतास की माझ्या पप्याला तुझा जावई करणार होतास. बोलला होतास की नाही? तू 4 लोकांमध्ये तू शब्द दिला होतास. ज्या वेळेला प्रॉपर्टी, आई वडिलांची प्रॉपर्टी, आईबाबांची प्रॉपर्टी तुझ्या नावावर करायचं ठरलं तेव्हा मी हरकत काही घेतली नाही. तुला सरळ सह्या करून सगळं तुझ्या नावावर घेतलं करून तू. हां, त्यावेळेला ना मी दागिने घेतले आईचे, ना कुठल्या जमिनीचा तुकडा घेतला. सगळं तुझ्या नावाने करून घेतलंस. का तर तू काय तेव्हा 4 लोकांमध्ये बोललेलास की तुझ्या पप्याला मी माझा जावई करणार. बोलला होतास की नाही? हो ग. हां, तर मग तेव्हा तू काय बोललास? तेव्हा तुझं लक्ष. अगं मला काय माहिती आता ही गुड्डी अशी निघेल हो, तिचं पण बाय. तुला तुझ्या मुलीकडे लक्ष नको ठेवायला? हां, आपली मुलगी काय करते कुठे, आता माझी पण आहे, माझी पण पोरगी आहे की नाही? पण मी जिथे उठ बोलले की उठ, बस बोलले की बस, असं आपलं लक्ष पाहिजे मुलांवरती. आता तू बोलतोस मला नंदेने चांगली मुलगी आणली होती. आता तुला राग येईल, पण गुड्डीपेक्षा चांगली शिकलेली आली होती. पण मी म्हटलं नाही, आपल्या भावाला पण शब्द दिलाय, उगाच कशाला हे करावं म्हणून मी तिथे नाही म्हटलं. आणि तू आता असं बोलतोस. काय राहिलं आता? माझा नवरा मला काय बोलेल? हां, सासू तर नुसती टोमणे मारून 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 बोलले, मोठे माहेरचा मोठेपणा करत होतीस ना, आता काय केलंस तुझ्या भावाने? अशी बोलून बोलून मला टोमणे मारेल. नाही, पण हे तुझं मला तर वाटतंय तू तू कमी, आणि ही वहिनीने सगळं तुला भरवलेलं आहे, सगळं तुला हे वहिनीने भरवलेलं आहे.